Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is hospital pharmacy. So friends, previous some 3 to 4 lecture, we was discuss about the store purchase and inventory control. Today we are going to discuss the remaining points of this chapter, test and analysis or test and assay. In that, apparatus, water bath, then desiccator, vacuum desiccator, percentage desiccator. रिमेनिंग पॉईंट्स आपण या आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. टेस्ट अँड ॲसे. टेस्ट अँड ॲसेमध्ये आपल्याला पाहायचं की ॲपरेटस काय असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर बाथ असेल, डेसिकेटर असेल, व्हॅक्यूम डेसिकेटर असेल, पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल असेल. फर्स्टली स्टडी करूया टेस्ट अँड ॲसे. मेथड्स आर डिस्क्राईब अंडर द मोनोग्राफ ऑफ इच ड्रग. म्हणजे मोनोग्राफच्या अंडर जो प्रत्येक ड्रग आहे त्यामध्ये डिस्क्राईब केलेला असते. त्यामध्ये नेक्स्ट वन आहे ॲपरेटस. स्पेसिफिकेशन फॉर ॲपरेटस आर गिवन मिअरली रिकमेंडेशन. In that, where volumetric flask or exact measuring or weighing device are specified. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जो व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असेल किंवा मेजरिंग डिव्हाइस असेल, मेजरिंग सिलेंडर असू शकतं, त्यामध्ये जे काही मेजरिंग डिव्हाइस असेल किंवा वेईंग डिव्हाइस असेल, मग त्यामध्ये वेईंग बॅलन्सही असू शकतं, आर स्पेसिफाईड. देन that specific or other equipment of equivalent accuracy can be used. आणि त्याची काय केलं जातं, इक्विव्हॅलंट त्या इक्विपमेंटची ॲक्युरेसी त्यामध्ये त्या ठिकाणी यूज केली जाते. सोल्युशन ऑफ हायर और लोअर कॉन्सन्ट्रेशन शुड बी प्रिपेअर विथ द सॉल्वंट स्पेसिफाईड इन द प्रोसिजर इन ऑर्डर टू ऑब्टेन दिस इन द वर्किंग रेंज ऑफ द इन्स्ट्रुमेंट बिंग यूज. त्यामध्ये फर्स्ट वन सांगितलं की त्यांनी वॉटर बाथ. वॉटर बाथ मीन्स बाथ ऑफ बॉइलिंग वॉटर. म्हणजे वॉटर बाथ म्हणजे काय थोडक्यात की वॉटर बॉइलिंग करण्यासाठी जो वापरला जाणारा पॉट आहे किंवा त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यात वॉटर बाथ म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय सांगितले, वॉटर बाथ मीन्स म्हणजे काय, बाथ ऑफ बॉइलिंग वॉटर. वॉटर बॉइलिंग करण्यासाठी वापरलं जाणारं जे भांडं आहे त्याला आपण वॉटर बाथ म्हणू शकतो. अनलेस वॉटर ॲट सम अदर टेम्परेचर इज इंडिकेटेड. देन डेसिकेटर. नेक्स्ट वन आहे डेसिकेटर. अ टाइटली क्लोज कंटेनर ऑफ सुटेबल साईज दॅट मेंटेन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ लो मॉइश्चर कंटेंट. म्हणजे हे काय डेसिकेटर काय आहे, तर एक टाइटली क्लोज कंटेनर आहे, सुटेबल कंटेनर आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, दॅट मेंटेन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ लो मॉइश्चर कंटेंट. आणि त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर मेंटेन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. सिलिका जेल और फॉस्फरस पेंटॉक्साइड इज युजली यूज ॲज अ डेसिकंट. आणि डेसिकंट म्हणून त्या ठिकाणी काय काय यूज केलं जाऊ शकतं, कोणते केमिकल त्या ठिकाणी यूज केले जातात, तर सिलिका जेल किंवा फॉस्फरस पेंटॉक्साइड किंवा सिलिका जेल त्या ठिकाणी डेसिकंट म्हणून यूज केले जातात. त्यानंतर आहे व्हॅक्यूम डेसिकेटर. मेंटेन द लो मॉइश्चर ॲटमॉस्फिअर ॲट रेड्यूस प्रेशर ऑफ 20 टॉर. म्हणजे काय मेंटेन करण्याचं काम करतं, तर लो मॉइश्चर ॲटमॉस्फिअर ॲट कधी रेड्यूस प्रेशर ऑफ 20 टॉरला. देन percentage of alcohol. नेक्स्ट वन आहे percentage of alcohol. The term alcohol content refers to percentage by volume C2H5OH at 15.56 degrees Celsius when only C2H5OH is mentioned, absolute 100% strength is intended. Then next one आहे reagent and solutions. In that reagent and solutions
द क्वालिटी ऑफ रिएजंट अँड सोल्युशन इज यूज इन टेस्ट. आणि क्वालिटी ऑफ रिएजंट त्याचबरोबर सोल्युशन यूज केले जातात टेस्टसाठी. अँड ॲसेज ग्रेटली अफेक्ट्स द रिझल्ट्स. आणि त्याच्या क्वालिटीनुसार ते कशावर अफेक्ट करतात तर जो टेस्टचा किंवा ॲसेसचा रिझल्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी ते अफेक्ट करतात. देन दिस शुड बी प्रिपेअर अँड यूज ॲज अ डिफाईन इन द appendices of IP. Then abbreviation SP is employed for reagent for the limit test for heavy metal and lead. Then next one आहे रेफरन्स सबस्टन्स आणि स्टँडर्ड प्रिपरेशन. स्टँडर्ड प्रिपरेशन असतील किंवा रेफरन्स प्रिपरेशन असेल. त्यामध्ये काय सांगितलं काय, दीज आर द अँटीबायोटिक अँड अदर सबस्टन्स विच आर ऑथेंटिक स्पेसिमन यूज ॲज अ कम्पॅरिझन स्टँडर्ड इन अ सम ऑफ द टेस्ट अँड ॲसेस फार्माकोपिया. म्हणजे जे रेफरन्स सबस्टन्स असतील किंवा स्टँडर्ड प्रिपरेशन असतील, दीज आर अँटीबायोटिक. काय आहे, दीज आर अँटीबायोटिक. त्याचबरोबर अँड ऑदर सबस्टन्स आहेत, त्याचबरोबर ऑदर सबस्टन्स आहे विच आर ऑथेंटिक स्पेसिमन. आणि ते काय आहेत, ऑथेंटिक स्पेसिमन आहेत. यूज ॲज अ कम्पॅरिझन स्टँडर्ड्स इन सम ऑफ द टेस्ट अँड ॲसेस फार्माकोपिया. आणि ते कशासाठी यूज केले जातात, कम्पॅरिझन करण्यासाठी स्टँडर्ड आणि रेफरन्सचे त्या ज्या टेस्ट असतील त्या ॲसे फार्माकोपियानुसार. द वर्ड IP रेफरन्स सबस्टन्स इज ॲब्रिव्हेटेड टू RS. आणि जो वर्ड IP आहे, जो रेफरन्स स्टँडर्ड्स किंवा रेफरन्स सबस्टन्स जे ॲब्रिव्हेशन आहे ते कसं आहे, RS ते ॲब्रिव्हेटेड केलेलं आहे. देन सॉल्वंट. नेक्स्ट वन आहे सॉल्वंट. वेअर द नेम ऑफ सॉल्वंट इज नॉट स्टेटेड. Where the name of solvent is not stated, water is used for the preparation of solution. आणि ज्या ठिकाणी सॉल्वंटचं नाव किंवा सॉल्वंट त्या ठिकाणी दिलेलं नसेल टेस्टमध्ये किंवा त्या स्टँडर्ड त्या प्रिपरेशनमध्ये, तर त्या ठिकाणी वॉटर सॉल्वंट म्हणून यूज करण्यात येतं किंवा वॉटर इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ सॉल्वंट. वॉटर इज अ स्पेसिफाईड प्युरिफाईड वॉटर टू बी यूज. आणि प्युरिफाईड वॉटर किंवा स्पेसिफाईड वॉटर त्या ठिकाणी यूज केलं जातं. डिस्टिल वॉटर इंडिकेट्स प्युरिफाईड वॉटर ऑफ प्रिपेअर्ड बाय डिस्टिलेशन. आणि डिस्टिल वॉटर काय इंडिकेट करतं किंवा प्युरिफाईड वॉटर प्रिपेअर्ड कसं केलं जातं, बाय द डिस्टिलेशन प्रोसेसने. देन द टर्म अल्कोहोल मीन्स 95% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथेनॉल अँड इथाइल अल्कोहोल मीन्स ॲब्सोल्यूट अल्कोहोल ऑफ IP स्टँडर्ड. आणि अल्कोहोल म्हणजे काय तर अल्कोहोल मीन्स 95% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम त्या ठिकाणी इथेनॉल असतं. आणि इथाइल अल्कोहोल म्हणजेच ॲब्सोल्यूट अल्कोहोल ऑफ IP स्टँडर्डनुसार. देन नेक्स्ट वन आहे प्रोसिजर. प्रोसिजरमध्ये काय केलं जातं की मेनली ॲसे अँड टेस्ट प्रोसिजर प्रोव्हाइड फॉर द डिटरमाइनिंग द compliances विथ द फार्माकोपियल स्टँडर्ड. फार्माकोपियल स्टँडर्डनुसार त्या ठिकाणी ती प्रोसिजर डिटरमाइन करायची असते किंवा परफॉर्म करायची असते. ॲसे अँड टेस्ट प्रोसिजर प्रोव्हाइडेड कशी प्रोव्हाइड केली जाते किंवा कशासाठी, डिटरमाइनिंग द कम्प्लायन्सेस विथ द फार्माकोपियल स्टँडर्ड डिटरमाइन करण्यासाठी. द मेथड आर गिवन इन IP बट द ॲनालिस्ट मे यूज अल्टरनेटिव्ह मेथड सच ॲज द ॲटोमेटेड प्रोसिजर अँड मायक्रो ॲनालिसिस. म्हणजे ही जे मेथड आहेत प्रोसिजर मेथड त्या IP इंडियन फार्माकोपियामध्ये दिलेले असतात, परंतु ॲनालिस्ट काय करतो, जो प्रोसिजर करणार असेल किंवा डिटरमाइन करणार असेल तो अल्टरनेटिव्ह मेथड त्या ठिकाणी यूज करण्याचं काम करतो. ॲज अ ॲटोमेटेड प्रोसिजर अँड मायक्रो ॲनालिसिस प्रोव्हाइडेड द रिझल्ट ऑप्टेन आर इक्विव्हॅलंट ॲक्युरेसी. आणि तो त्यामुळं जो रिझल्ट ऑप्टेन होणार आहे आपल्याला तो त्यामध्ये काय होतं, इक्विव्हॅलंट ॲक्युरेसी त्यामध्ये फाउंड होते किंवा आढळून येते. देन त्यामध्ये ॲसे द क्वांटिटी टू बी टेकन इज इंडिकेटेड ॲप्रॉक्सिमेटली
बट क्वांटिटी ॲक्च्युली यूज मस्ट बी ॲक्युरेटली वे. ॲसेमध्ये काय सांगितलं जातं की क्वांटिटी टू बी टेकन, जी इंडिकेटेड क्वांटिटी आहे ती ॲप्रॉक्सिमेटली घ्यायची असते, परंतु क्वांटिटी ॲक्च्युली यूज मस्ट बी ॲक्युरेटली वेईंग. यू शुड नॉट बी डेव्हिएटेड बाय मोर दॅन 10% ऑफ. इट शुड नॉट बी डेव्हिएटेड मोर दॅन कितीपेक्षा 10% फ्रॉम दॅट स्टेटेड. देन टेस्टमध्ये काय सांगितलं की द क्वांटिटी टू बी टेकन इज इंडिकेटेड अँड मस्ट बी टेकन एक्झॅक्टली. आणि त्या ठिकाणी टेस्टमध्ये क्वांटिटी टेकन इंडिकेट केलेली असते आणि काय मस्ट आहे, मस्ट बी टेकन एक्झॅक्टली ते क्वांटिटी घेणं गरजेचं आहे. देन ब्लँक डिटर्मिनेशन कसं केलं जातं, सम प्रोसिजर इज फॉलोड बाय और सम प्रोसिजर टू बी फॉलोड एक्सेप्ट द सॅम्पल. देन इंडिकेटर, त्या ठिकाणी इंडिकेटर कशा प्रकारे यूज केले जातात तर ॲप्रॉक्सिमेटली 0.1 ml और 3 ड्रॉप शुड बी यूज अनलेस अदरवाईज डायरेक्टेड. त्या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेटली त्याची क्वांटिटी किती घेतली जाते, इंडिकेटरची 0.1 ml किंवा 3 ड्रॉप त्या ठिकाणी यूज केले जातात. देन नेग्लिजेबल, इट मीन्स नॉट मोर दॅन 0.5 mg. नेग्लिजेबल म्हणजे काय की नॉट मोर दॅन 0.5 मिलीग्रॅम. देन प्रेशर किती असलं पाहिजे, इट इज इंडिकेटेड इन mm ऑफ Hg और टॉर्क. प्रेशर कशामध्ये इंडिकेट केला जातो, mm ऑफ Hg मध्ये किंवा टॉरमध्ये त्या ठिकाणी इंडिकेट केला जातो. देन नेक्स्ट वन आहे टेम्परेचर. इट इंडिकेट्स सेल्सियस स्केल्स अँड ऑल मेजरमेंट्स मेड ॲट 25 डिग्री सेल्सियस अनलेस अदरवाईज स्पेसिफाईड. म्हणजे टेम्परेचर कशामध्ये इंडिकेट केलं जातं, सेल्सियस स्केल, डिग्री सेल्सियसमध्ये असेल अशा युनिटमध्ये त्या ठिकाणी ते इंडिकेट केलं जातं. 25 डिग्री सेल्सियस असेल अनलेस अदरवाईज इज स्पेसिफाईड. देन टाईम लिमिट किती असू शकतो, त्यासाठी 5 मिनिट्स शुड बी अलाउडेड फॉर द रिॲक्शन टू टेक्स प्लेस अँड अनलेस अदरवाईज स्पेसिफाईड. आणि 5 मिनटं अलाउडेड रिॲक्शनसाठी त्या ठिकाणी टाईम लिमिट असू शकतो, अनलेस किंवा अदरवाईज स्पेसिफाईड टाईम लिमिट त्या ठिकाणी दिलेला जाऊ शकतो. देन नेक्स्ट वन आहे बायोलॉजिकल अँड मायक्रोलॉजिकल टेस्ट अँड ॲसे. नेक्स्ट पॉईंट आहे बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट अँड ॲसेज. द मेथड्स आर डिस्क्राईब इन अपेंडायसिस ऑफ IP. त्या ठिकाणी मेथड्स डिस्क्राईब कशामध्ये केलेले आहेत, IP मध्ये. द बायोलॉजिकल ॲसेस मेथड्स आर प्रोव्हाइड टू पर्पज. त्या ठिकाणी बायोलॉजिकल मेथड त्या ठिकाणी त्याचे किती पर्पज आहेत बायोलॉजिकल मेथड्स ॲसेचे किंवा ॲसे मेथडचे, तर मेनली 2 पर्पज आहेत. त्याच्यामध्ये आहे टू ॲसर्टन प्युरिटी, हे त्याचा फर्स्ट पर्पज आहे, टू ॲसर्टन प्युरिटी. आणि सेकंड वन आहे टू डिटरमाइन द टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. आणि बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल जी टेस्ट किंवा ॲसे परफॉर्म करणार आहोत त्याचे मेनली 2 पर्पज आहेत. त्याच्यामध्ये ॲसर्टन प्युरिटी, त्याचबरोबर डिटरमाइन द टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ द ड्रग. आणि टोटल ड्रगची ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे होते ती टोटल ॲक्टिव्हिटी डिटरमाइन करणे हे त्याचं सेकंड पर्पज आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे पॅकेजिंग, स्टोरेज अँड लेबलिंग. पॅकेजिंगमध्ये अ कंटेनर इज अ डिव्हाइस दॅट होल्ड द प्रोडक्ट. आणि कंटेनर असं डिव्हाइस आहे किंवा कंटेनर यूज केलं जातं प्रोडक्ट होल्ड करण्यासाठी. देन द मटेरियल ऑफ कंटेनर शुड नॉट बी इंटरॅक्ट विथ इट्स कंटेंट्स सो ॲज टू चेंज इट्स स्ट्रेंथ, क्वालिटी अँड प्युरिटी. आणि कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर तर करायचं, परंतु कंटेनर आणि जो आपला प्रोडक्ट आहे तो त्या ठिकाणी एकमेकाशी इंटरॅक्ट झाला नाही पाहिजे, त्याची वेगळी रिॲक्शन त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे, जेणेकरून त्याची स्ट्रेंथ, त्या प्रोडक्टची स्ट्रेंथ असेल, क्वालिटी असेल, प्युरिटी त्या ठिकाणी चेंज होता कामा नये. आणि त्यामध्ये असेल इमिडिएट कंटेनर. फर्स्ट वन आहे इमिडिएट कंटेनर, वन विच इज अँड डायरेक्ट कंटेंट विथ द कंटेंट्स. देन सेकंड वन आहे लाईट रेजिस्टंट कंटेनर, वन विच प्रोटेक्ट द कंटेंट फ्रॉम लाईट बिकॉज ऑफ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल
ऑफ कंटेनर. आणि लाईट रेजिस्टंट कंटेनर काय करतं, जे आपलं कंटेंट असेल त्या कंटेंटला लाईटपासून प्रोटेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतं. कशामुळं करतं, बिकॉज ऑफ द स्पेसिफिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल ऑफ द कंटेनर. द क्लिअर और कलरलेस कंटेनर मे बी मेड लाईट रेजिस्टन्स बाय मीन्स अँड ओपॅक कवरिंग. ओपॅक कवरिंग त्याला त्या ठिकाणी असतं. देन त्यानंतर नेक्स्ट वन आहे वेल क्लोज कंटेनर. द कंटेनर विच प्रोटेक्ट अँड कंटेन एक्स्ट्रॉनियस सॉलिड्स अँड फ्रॉम लॉस ऑफ कंटेंट ड्युरिंग हँडलिंग, शिपमेंट, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन. वेल क्लोज कंटेनर कशामुळे यूज केलं जातं, तर ते कंटेनर जे आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतं कंटेंट्सला. कशापासून, तर एक्स्ट्रॅनियस सॉलिड्स असेल किंवा लॉस असेल कंटेंटचं ड्युरिंग कशामध्ये, हँडलिंगमध्ये असेल, शिपमेंटमध्ये असेल किंवा स्टोरेजमध्ये असेल किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही लॉस होऊ नये त्यासाठी वेल क्लोज कंटेनर त्या ठिकाणी यूज केलं जातं. देन टाईटली क्लोज कंटेनर. नेक्स्ट वन आहे टाईटली क्लोज कंटेनर. द कंटेनर विच प्रोटेक्ट द कंटेंट्स a container which protect the contents from contamination by extraneous solid, liquid or vapor and from loss by the effervescence, deliquescence or evaporation under the normal condition of handling, shipment, storage and distribution. टाईटली क्लोज कंटेनर कशामुळे यूज केलं जातं, तर त्यामुळे त्या ड्रगचं, त्या कंटेंटचं त्या ठिकाणी कंटामिनेशन होण्यापासून वाचलं जातं. त्याचबरोबर व्हेपर अँड फ्रॉम लॉस बाय द इफर्वसन्स असेल, डिलिक्विसन्स असेल किंवा एव्हॅपोरेशन अंडर द नॉर्मल कंडिशनमध्ये, त्यानंतर हँडलिंग असेल, शिपमेंट असेल, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. इट मस्ट बी कॅपेबल ऑफ बिंग टाईटली रिक्लोज आफ्टर यूज. Then next one आहे hermetically sealed container. It is the container which impervious to air or any other gas under the normal condition in handling असेल, then shipment असेल, then storage आणि distribution condition असेल. सिंगल डोस कंटेनर फॉर पॅरेंटलसाठी त्यामध्ये. देन फॉलोइंग डिस्क्रिप्टिव्ह टर्म सिंगल डोस कंटेनर त्या ठिकाणी यूज केलं जातं पॅरेंटलसाठी आणि मल्टीडोस कंटेनर फॉर पॅरेंटलसाठी. देन स्टोरेज कंडिशन असेल, फॉलोइंग डिस्क्रिप्टिव्ह टर्म आर यूज फॉर द डायरेक्शन ऑफ स्टोरेज. त्याच्यानंतर फर्स्ट वन आहे कोल्ड. द टेम्परेचर बिटवीन 2 डिग्री सेल्सिअस टू 8 डिग्री सेल्सिअस. कोल्ड टेम्परेचरमध्ये त्याचं टेम्परेचर किती असतं, 2 ते 8 डिग्री सेल्सिअसच्या बिटवीन असतं. देन कूलमध्ये टेम्परेचर बिटवीन 8 डिग्री सेल्सिअस टू 25 डिग्री सेल्सिअस. कूलमध्ये 8 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या बिटवीन असतं. देन नेक्स्ट वन आहे रूम टेम्परेचर. देन नेक्स्ट वन आहे वॉर्म कंडिशन जर असेल तर त्याचं टेम्परेचर किती असतं, टेम्परेचर बिटवीन 30 to 40 डिग्री सेल्सिअस. वॉर्म कंडिशनला त्या ठिकाणी 30 ते 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. देन नेक्स्ट वन असतं एक्सेसिव्ह हीट जर असेल तर टेम्परेचर अबाव 40 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती असतं, 40 डिग्री सेल्सिअसच्या अबाव असतं. देन लेबलिंग, कशा प्रकारे लेबलिंग केली जाते, तर लेबलिंग ऑफ ड्रग्स इज गव्हर्न बाय द रूल्स मेड अंडर द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1948. 1940 जो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्या रूलनुसार लेबलिंग त्या ठिकाणी केलेलं पाहिजे. देन वेट अँड मेजर्स बाय द मेट्रिक सिस्टीम इज फॉलोड. मेट्रिक सिस्टीम त्या ठिकाणी वेटसाठी आणि मेजरिंगसाठी फॉलोड केली जाते. Thank you everyone. Thank you again. In this way, our store and purchase and inventory control chapter over here. In next video or next lecture, we will start our next topic, next chapter. Thank you again.